तुम्ही थोड्या वेळाने निघताय काय सांगा? विजयादशमीचा सगळ्या महाराष्ट्र भारत सगळ्या बांधवांना पारंपरिक पारंपरिक दर्शन घेणारे भक्त सगळ्या भक्तांना मंदिरातच भेटणार आहे. बोलता येईल मुबारक सांगता येत नाही. मंदिरातूनच पारंपरिक पूजेने पूजा फक्त करणार तुम्ही दसरा मेळाव्याला संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना? सांगता येत नाही. आता उभं राहता येत नाही, सांगता येत नाही तिथे गेला. परंतु काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांविषयीचे निर्णय, शेतकऱ्या खूप अडचणी त्यांच्या न्यायासाठी जे निर्णय घेतले ते मंदिरात बसूनच चर्चा करूनच पुढच्या शेतकऱ्यांसाठी लढा जाहीर करणार. तुमची तब्येत कमालीची घसरली आहे, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणून, तरी तुम्ही जाण्यावर आग्रह झाला. दर्शन घेऊन पारंपरिक पूजन बाकीचं तर उभा काही म्हणून सांगताय चर्चा घराच्या मंदिरात बसून चर्चा लोकांबरोबर करणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढची लढा त्यांना न्यायासाठी मात्र लढवून घोषणा करणार. मराठा खूप मोठा लढा शेतकऱ्यासाठी उभा करायची घोषणा करणार. मराठा आरक्षणावर तुम्ही बोलणार नाही? सगळी व्यवस्था करण्यात आली आहे आणि हजारो लोक सुद्धा जमले. शरीरात वेळे प्रसंगी होऊ शक्य नाही. वेळे प्रसंगी शेतकऱ्याच्या न्यायासाठी मात्र मोठी घोषणा करणार आहेत राज्यातल्या मराठी शेतकऱ्यासाठी. त्रास वाढले. तुम्ही असं म्हटले होते की नव्या GR नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल. आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार आहेत की मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार आहेत? गडावरून समाजाचं बोलत नाही, पण ज्याचं मराठ्यांच्या आरक्षणाचं नाही ते काय राहणार. जे निघालं म्हणजे 70 वर्षाचा मराठीचा पहिला